प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. सारंग मित्रमंडळ वालिव आई वालावदी चषक वर्ष पहिलं आणि सलग त्याचा दुसरा दिवस आणि आजचा दुसऱ्या दिवसाचा तिसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. जर एक अक्षय एक एक्स्ट्रा खेळाडू पाठव ना तिथे. अरे युट्यूब कुठे चला पंच स्टार्ट. वैयक्तिक पहिल्याने सामन्याचा संघाचा पहिला षटक घेऊन येतो तो मंगेश. मंगेश राऊंड देवीकडचा मारा करेल आणि आम्हाला वाटतं थोडंसं खराब चेंडू लेगस्टंपच्या बाहेर ऑफस्टंपच्या बाहेर वाईट अतिरिक्त धावेने संघाचं खातं उघडलेलं आहे. परत एकदा रिव्हर्स स्वीप खराब चेंडू खूप टाइम दिलेला आहे आणि चौकार ठोकलेला आहे. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौका मारलेला आहे. थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. मंगेश एकही चेंडू टाकतो नाही तर 5 धावा दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू फुल टॉस वरती घेतलेला आहे आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एक धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. पुढचा चेंडू मंगेश मात्र षटकार ठोकलेला आहे आणि गडी बाद केलेला आहे. पहिला गडी बाद. तीन बॉल झाले 6 रन झाले. पहिला बॉल वाईट होता, दुसरा चौका, नंतर 1 रन, आता विकेट झाले. 6 रन झाले. 3 बॉल झाले. पहिल्यावरती 1, दुसऱ्यावरती चौका, नंतर 1. अरे मैं फोन आया ना मेरे को कैसे पैसे का भी तुम लोग घुसा रहे विराट बॉलर मंगेश पॅन्ट खाली घे पूर्ण. चला पुढचा चेंडू मंगेश यांचा. मात्र वाईट चेंडू, खराब चेंडू. अतिरिक्त धावा भेटेल वाईटच्या रूपात. धावसंख्या पोहोचते 7 वर. 1 गडी बाद 7 धावा. परत एकदा चांगला असा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. 4 धावा. बॉलरच्या डोक्याच्या वरून मारलेला फटका. 4 धावा. 4 धावेचा सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 11 वर. 1 गडी बाद 11 धावा. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5वा चेंडू घेऊन येतो तो मंगेश. राऊंड देवीकडचा मारा करेल. लेग ब्रेक हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॉलरला बीट केला, फलंदाजाला बीट केलेला आहे. 1 धाव भेटलेली आहे. 1 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 12 वर. 1 गडी बाद 12 धावा. 4 शेवटचा चेंडू फुलटॉसच्या वरती घेतलेला आहे आणि खानकडे तसा चौकार ठोकलेला आहे. 4 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 16 वर. पहिल्या षटक संपलेला आहे. पहिल्या षटकात धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 16 धावा. यानंतरचा होणारा सामना समता सातिवली वर्सेस HA क्लब कुरापाडा. 1 इनिंग संपल्यानंतर आपल्याला नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. समता सातोली वर्सेस HA क्लब कुर्रापाडा. हे अक्षय एक खेळाडू पाठव ना, त्याला नावच नाही माहिती कोणाचं. ते युट्यूब वरती माहिती नाही पडत. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. मला वाटतं खराब चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर वाईट घोषित केलाय पंचांनी. अतिरिक्त धावा भेटेल वाईटच्या रूपात. धावसंख्या पोहोचते ती 17. चांगला फटका आणि चांगली फील्ड.
पुढचा चेंडू आता खराब चेंडू, वाईट चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. अतिरिक्त एक धाव भेटेल. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. परत एकदा खराब चेंडू, वाईट चेंडू. लाईन लेन भटकलेले आहेत गोलंदाज. परत एकदा चांगला असा हेलिकॉप्टर शॉट पाहायला भेटलेला आहे. कार्पेट ड्राईव्ह दोन खेळाडूच्या मधून काढलेला आहे. चांगला गॅप निवडलेला आहे आणि 4 धावा ठोकलेल्या आहेत. या 4 धावाच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 23 वर. एक गडी बाद 23 धावा. थोडीशी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. पुढचा चेंडू परत एकदा चांगला रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. खणखणीत असा चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्र्या आणि मला वाटतं 9 चेंडू होता. 9+4 असे 5 धावा भेटलेले आहेत. धावसंख्या पोहोचते ती 29 वर. थोडीशी खराब गोलंदाजी. परत एकदा चांगला असा ऑफच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चांगला फील्ड केलेला आहे. एकच धाव भेटेल. धावसंख्या पोहोचते ती 30 वर. एक गडी बाद 30 धावा. आणि मला वाटतं बोल्ड केलेला आहे. दुसरा गडी बाद होतोय. आई जीवदानी तारखेनगर संघाचा दुसरा गडी बाद 30 धावसंख्येवरती. पुढचा चेंडू 5वा चेंडू या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या ती 30. 2 गडी बाद 30. चांगला असा खेळून काढलेला आहे आणि खराब क्षेत्ररक्षण जेणेकरून 4 धावा भेटलेल्या आहेत. जिथे 1 धाव नव्हती तिकडे 4 धावा भेटलेल्या आहेत. आणि धावसंख्या पोहोचती ती 2 गडी बाद 34. 34 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा चेंडू आणि आता मात्र गडी बाद होतोय. षटकार ठोकलेला आहे. तिसरा गडी बाद होतोय. आई जीवदानी तारखेनगर या संघाचा 34 धाव संख्येवरती तिसरा गडी बाद होतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांतर धावसंख्या ती 3 गडी बाद 34. आणि आपले हर्षदभाई चौधरी नगरसेवक यांचं आगमन झालेलं आहे. आपका हार्दिक हार्दिक स्वागत है यहाँ पर हर्षद भाई चौधरी जी. आप बहुमूल्य वक्त निकाल कर यहाँ पर आए, उसके लिए तहे दिल से आपका शुक्रिया. आपका हार्दिक हार्दिक स्वागत है यहाँ पर हर्षद भाई चौधरी जी, यहाँ के नगर सेवक जो पहली बार चुनाव लड़े और जीत कर आए. तहे दिल से शुक्रिया आपका और आपका हार्दिक हार्दिक स्वागत यहाँ पर. इसी बीच अच्छी गेंद और अच्छा शॉट यहाँ पर, अच्छा गैप चुना यहाँ पर. 4 रन. उनचालीस 39 रन हो चुके यहाँ पर. 3 खिलाड़ी के आउट होने के नुकसान पर. अच्छी शुरुआत मानी जाएगी. इसी बीच हमारे बीच आए हैं हर्षद भाई चौधरी जी, जो यहाँ के नगर सेवक है, जो अभी अभी चुनाव जीत कर आए हैं. उनका मैं हमारी कमेटी की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. इसी बीच अच्छी गेंद और अच्छा शॉट यहां पर. 4 रन. या इस मैच के लिए बहुत ही अच्छे योगदान दिया है, मतलब बहुत ही मेहनत ली है जम्मा भाई, फिर योगेश, विराट, राजेश, इनका बड़ा योगदान है इस टूर्नामेंट के लिए. और इस टूर्नामेंट के लिए भी बहुत बड़े बड़े लोगों का सहकार्य है, जैसे राहुल दादा, प्रफुल्ल भाई, हर्षद भाई चौधरी जी. मैं इनका तहे दिल से शुक्रिया करूंगा. इसी बीच अच्छी गेंद, बैट्समैन को बीट किया, कीपर को बीट किया और 22 के
22च्या रूपात 4 धावा भेटलेल्या आहेत. 4 धावांच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 52 वरती. थोडीशी खराब गोलंदाजी आणि षटक संपलेलं आहे का? तिसऱ्या षटकांतर धावसंख्या पोहोचते ती 52 आणि वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवटचा षटक घेऊन येतो तो अजय. वर द विकेटचा मारा करेल आणि नो चेंडू, नो +4 अशा 5 धावा भेटतील. थोडीशी खराब सुरुवात म्हणावं लागेल अजय. भरपूर धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला. आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोर याच्या अगोदरचा 58 धावा होत्या, त्याला मात्र मला वाटतं निश्चितच पार करतील. तर एकही चेंडू झालेला नाही. धावसंख्या झाल्या त्या 57. परत एकदा चांगला रिव्हर्स स्वीप आणि चौकार. बॅक टू बाउंड्रीज. धावसंख्या पोहोचते ती 61 वर. 3 गडी बाद 61 धावा. 61 लॉस ऑफ 3 विकेट. एक चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचे 5 चेंडू पहिल्या इनिंगचे. आखिरी की 5 गेंदे. अजय फिर से अच्छा शॉट. लगातार 3 चौके. यहाँ पर बहुत ही अच्छी फलंदाजी कर रहे, बैटिंग कर रहे यहाँ पर. आतिशी कर रहे. चौकांची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला भेटते आपल्या चौकाराची. खराब गोलंदाजी अजय यांच्याकडून. परत एकदा कीपरच्या डोक्याच्या वरून नो बॉल. नो +1 अशा 2 धावा भेटतील. $67. तर मात्र चांगला चेंडू. लेग बायच्या रूपात 1 धावा भेटेल. वाईट +1 अशा 2 धावा. खराब गोलंदाजी अजय यांच्या माधामधून पाहायला भेटते आपल्याला. परत एकदा चांगला असा कट केलेला आहे आणि चांगली फिल्डिंग. निश्चितच 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी आणि हा गडी बाद झालेला आहे. रनआउट झालेला आहे. शेवटचे 2 चेंडू. 2 बॉल बाकी आहेत. 5वा चेंडू. फुलटॉस चेंडू आणि खणखणीत असा चौकार. म्हणून आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेली त्यांनी. आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 74. आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोर. मात्र चांगला चेंडू. 22च्या रूपात 1 धावा भेटेल. धावसंख्या झाली ती 75. 76 धावांचं आव्हान आहे. चला यानंतरचा होणारा सामना समता सातवली वर्सेस HA क्लब कुर्रापाडा. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित या ठिकाणी हजर राहायचं आहे. समता सातवली वर्सेस HA क्लब कुर्रापाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे, जेणेकरून त्वरित त्यांची नाणेफेकी करता येईल. आणि 76 धावांचं आव्हान आहे. मोठं आव्हान आहे. समता सातोली वर्सेस HA क्लब कुर्रापाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित हजर राहायचं आहे, जेणेकरून त्वरित नाणेफेकी करता येईल आपल्याला. समता सातोली वर्सेस HA क्लब कुर्रापाडा. शहात्तर धावांचं आव्हान, मोठं आव्हान आहे या ठिकाणी. चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. समता सातोली आणि HA क्लब कुर्रापाडा आहे ना. आणि आपले प्रमुख पाहुणे, आजच्या दिवसाचे प्रमुख पाहुणे हर्षद भाई चौधरी, जी उनके हाथ से टॉस उड़ाया जाएगा, जो आज के दिन के हमारे प्रमुख अतिथि है हर्षद भाई जी के हाथ से यहाँ पर टॉस उड़ाया जा रहा है. शुक्रिया हर्षद भाई जी. टीमचं नाव काय?
HA क्लब कुर्रापाडा यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला आता सलामीचे फलंदाज अक्षय आणि निकेत. परत एकदा मैं सांगू इच्छितो कि मैं इस टूर्नामेंट के लिए बहुत बड़ा योगदान है राहुल भाई का. राहुल भाई जी, फिर हर्षद भाई जी, प्रफुल्ल भाई जी, ऐसे बड़े बड़े नाम हैं जिनके योगदान से ये टूर्नामेंट यहाँ पर का भव्य दिव्य ऐसा आयोजन हुआ है. मैं तहे दिल से इनका शुक्रिया अदा करूंगा फिर से. इसी बीच तानाजी, उनका आगमन हुआ है, तानाजी का भी मैं स्वागत करता हूं यहाँ पर. कमलेश गुप्ता, इनका भी बड़ा योगदान है इस टूर्नामेंट के लिए. इसी बीच थोड़ी सी खराब फील्डिंग जिसके कारण 4 रन मिले. चांगली सुरुवात. पहिला चेंडू आणि चौकार. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू आणि हा बोल्ड यॉर्कर चेंडू, ब्लॉकॉल मध्ये चेंडू होता आणि हा पहिला हादरा, मोठा हादरा निकेतच्या रूपात. दुसरा गडी, पहिलाच गडी बाद निकेतच्या रूपात. चांगली फलंदाजी करत होता परंतु चांगलंच गोलंदाजी, ब्लॉकर मध्ये चेंडू टाकला होता, यॉर्कर चेंडू होता. चेंडू काय बॅटीवरती आला नाही आणि ट्रिफलाचीच झालेले आहेत. मोठा हादरा ओम साई खैरपाडा या संघाला. त्याची जागा बनण्यासाठी नवीन फलंदाज गेलाय तो. बॅट्समन कोण गेलाय? अनुप. त्याची जागा बनण्यासाठी अनुप. आणि आता मात्र लेग बिफोरची अपील. एक लेग बायच्या रूपात एक धाव भेटेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 5. 2 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा, 3 चेंडू 1 गडी बाद 5 धावा. सरासरी 20चा रन रेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. चौकाराची आतिषबाजी करावी लागेल या ठिकाणी. प्रत्येक ओव्हरमध्ये 5 चौकार ठोकावे लागतील तरच हा सामना जिंकता येईल. त्यामध्ये एक वाईट चेंडू, अतिरिक्त धाव भेटेल वाईटच्या रूपात. धावसंख्या झाली ती 6. परत एकदा वाईट. 8 धावा. परत एकदा चांगला स्ट्रेट ड्राईव्ह, 4 रन. अक्षयच्या बॅटीतून आपल्याला पाहायला भेटला पहिला चौकार. या चौकारीच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 12वर. अशीच चौकारीची आतिषबाजी करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. परत एकदा वाईटचा पण वाईट घोषित केलेल्या पंचांनी. अतिरिक्त वाईटच्या रूपात एक धाव भेटेल. धावसंख्या पोहोचते ती 13वर. आणि हा खूपच चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर बीट केलेला आहे फलंदाजाला. शेवटचा चेंडू, चांगला फील्ड, एकच धाव भेटेल. 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 14वर. पहिला षटक संपलेला आहे. 1 गडी बाद 14 धावा. सारंग मित्रमंडळ वालीव आई वालाव देवी चषक 2026 वर्ष पहिला दुसरा दिवस. आणि आता नवीन गोलंदाज आलाय तो बल्ले, जो मचाएगा खल्ली वली. बल्ली वैयक्तिक पहिल्याने संघाचा दुसरा षटक घेऊन येतो तो बल्ली. स्ट्राईक घेतो तो अक्षय. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 14. पुढचा चेंडू हलक्या हाताने लेगचे खेळून काढलेला आहे. एकच धाव भेटेल. एका रनाने काहीच होणार नाही. एके दिवशी चौकारीची आतिषबाजी करावी लागेल तरच हा सामना जिंकता येईल. 15 धावा 1 गडी बाद. पुढचा चेंडू बल्ली यांचा. आणि नो चेंडू, नो +1 अशा 2 धावा भेटतील. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 17वर. 1 गडी बाद 17. पुढचा चेंडू बल्ली, स्ट्राईक वरती अक्षय. परत एकदा पंचांनी वाईट घोषित केलेला आहे ऑफ स्टंपच्या बाहेर. आपले नावाजलेले पंच रोहित आणि अमित चांगली कामगिरी करतात. आणि परत एकदा ऑफ ब्रेक चेंडू. आता मात्र चेंडू काय बॅटवरती आलेला नाही. निर्धाव जातो चेंडू.
एक एक डॉट चेंडूने प्रेशर वाढत जाईल, कारण का या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती चौकाराची गरज आहे. त्यामध्ये चांगला असा फटका आणि त्याहून चांगली फील्ड, एकच धाव भेटेल. धावसंख्या पोहोचते ती 19. पुढचा चेंडू बल्ली आणि हा खराब चेंडू, त्याचा भरपूर फायदा उचललेला आहे. 4 धावा भेटलेल्या आहेत. 4 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती बल्ली. थोडस वेळ घेत आहेत. चांगला असा ऑफ ब्रेक आणि चांगला असा खणखणीत चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्र्या. असंच काहीतरी करावं लागेल. नक्कीच सामना जिंकत असेल तर चौकारीची आतिषबाजी करावी लागेल. एकही चेंडू न गमावता प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल, तरच हा सामना जिंकता येईल. पुढचा चेंडू बल्ली यांचा. परत एकदा वाईट चेंडू, खराब चेंडू, थोडासा महागडा षटक बल्ली यांचा. परत एकदा वाईट चेंडू आणि वाईट +4 अशा 5 धावा भेटलेल्या आहेत. तेहतीस धावा. असंच काहीतरी करावं लागेल. 20चा रन रेट आहे जवळपास. 33 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला आहे. शेवटचा चेंडू बल्लीचा. चांगला असा फटका फ्लिक केलेला आहे लेगच्या, फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. एकाच धावावरती समाधान. धावा संख्या झाल्या ते 34. एक गडी बाद 34 धावा. 42 पाहिजेत ना, 76 करायचे ना, 42 पाहिजेत ना. 12 चेंडू आणि 42 धावा जिंकण्यासाठी. बारह चेंडू 42 धावा. 12 गेंदे 42 रन जीत के लिए. हर गेंद पर चौका मारना पड़ेगा, तभी ये मैच जीता जा सकेगा. पहली गेंद, हर गेंद पर प्रहार करना पड़ेगा यहाँ पर, तभी ये मैच जीता जा सकता है. इसी बीच वाइड गेंद. अभी 12 गेंदे 41 रन. अच्छा शॉट यहाँ पर, 4 रन. बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अनूप अपनी टीम के लिए. अभी 11 गेंदे और 37 रन जीत के लिए. क्रिकेट में कुछ भी हो सकता है, इसीलिए क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल माना जाता है. अगली गेंद. इसी बीच डॉट गेंद. एक डॉट से प्रेशर बढ़ता जाएगा यहाँ पर. अच्छा कमबैक करते हुए. अभी 10 गेंदे 37 रन. इसी बीच वाइड गेंद, नो बॉल. अतिरिक्त रन मिला. अभी 10 गेंदे और 36 रन जीत के लिए. इसी बीच नो बॉल और अच्छा फील्ड. यहाँ पर निश्चित चौका होता तो बहुत. इसी बीच 2 रन मिले. अक्षय, और हल्के हाथों से खेल के निकाला. ऑफ की तरफ स्ट्राइक दिया अनूप को, क्योंकि वो बहुत ही आक्रामक फलंदाजी कर रहे हैं, इसीलिए अनूप को स्ट्राइक दिया. फिर से वाइड बॉल. अतिरिक्त रन मिला. ओ
नो बॉल. 45 फिर से एक अच्छा शॉट और अच्छी फील्ड वहां पर. 46. किती बॉल झाले? 4 गेंदे 46. बीच लेग साइड में मारने की कोशिश. एक ही रन मिलेगा. लास्ट गेंद इस तीसरी ओवर की आखिरी गेंद. नो बॉल. नो प्लस 4. इसे 5 रन मिले. बावन 52. इस लास्ट आखिरी गेंद पर अगर चौका है तो निश्चित आखिरी ओवर में मैच बन सकता है. इसी बीच वाइड गेंद. 53 लॉस ऑफ 1 विकेट. बहुत ही रोमांचक मुकाबला यहां पर होता हुआ. इसी बीच अच्छा स्क्वायर कट किया. 4 रन. 4 रन के सर 57. अभी जीत के लिए 19 रनों की जरूरत. 6 गेंदे 19 रन. बहुत ही रोमांचक मुकाबला आज के दिन का यहां पर देखने को मिल रहा है, जो कि विशाल स्कोर खड़ा किया था. 75 रन बनाए थे. 76 रन का टारगेट था. उसी का पीछा करते हुए लगभग नजदीक पहुंचती हुई ओम साई खैरपाड़ा की टीम. छह गेंदे 19 रन. रोमांचक मुकाबला यहां पर देखने को मिल रहा है. पहली गेंद और ये अक्षय ने डॉट गेंद. एक डॉट गेंद से बहुत प्रेशर बनेगा यहां पर. अभी 5 गेंदे और 19 रन जीत के लिए. इसी बीच वाइड गेंद. खराब गेंद. अभी 5 गेंदे 18 रन जीत के लिए. 5 गेंदे 18 रन. और निश्चित अनूप को स्ट्राइक पर रखना चाहते हैं, पर यहां पर चौका ही मारना होगा. हर एक गेंद पर प्रेशर बढ़ता जाएगा. एक डॉट गेंद मैच से बाहर हो जाओगे. 5 गेंदे 18 रन और 1 रन यहां पर स्ट्राइक मिले अनूप को. अभी आखिरी के 4 गेंदे और जीत के लिए. आखिरी की 4 गेंदे और फिर से ये वाइड गेंद थी, मगर 4 रन की कोशिश थी. मेरे ख्याल से अभी 9 और वाइड गेंद अगर नहीं डालते गेंदबाज तो निश्चित मैच जीता जा सकता है. आखिरी के 3 गेंदे. किती रन पाहिजे? रन किती झाले? 16 पाहिजे. 3 चेंडू 16 धावा. 3 गेंदे 16 रन. वाइट और 5 वाइट गेंद. लेग स्टंप के बाहर थी गेंद. हमारे अंपायर बहुत ही मशहूर है. प्लीज पंचाची वादविवाद करू नये. आता 5 धावा भेटले. आता मात्र 3 चेंडू ने 11 धावा. 3 गेंदे 11 रन. बहुत ही रोमांचक मुकाबला यहां पर होता हुआ आज के दिन का. 3 गेंदे 11 रन. ये अच्छा स्टेट ड्राइव. 4 रन. बेहतरीन शॉट अक्षय के बैट से. अभी 2 गेंदे 7 रन. 2 चेंडू 7 धावा. आजच्या दिवसाचा खूपच रोमांचक मुकाबला. अटीतटीचा सामना. खूपच मोठा टार्गेट होता. 75 धावा केला होता. 76 धावांचं आव्हान होतं. ते मात्र आता फक्त 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. 2 गेंदे 7 रन. 2 balls 7 runs टू विन. खूपच चांगला सामना आपल्याला पाहायला भेटलेला आहे. आणि हा नो चेंडू होता. त्यावरती काहीतरी फायदा उचलता आला नाही. आणि हा गरज नव्हती धावायची. बॉल सुद्धा काउंट झालाय. रन सुद्धा फक्त एकच भेटला. काही गरज नव्हती धावायची.
पंचानी बॉल काउंट आहे का? काउंट आहे ना. आता सामना बनलेला होता. हा एक चूक भारी पडेल असं वाटतंय. धावायची काही गरज नव्हती. नो चेंडू होता. आता मात्र एक चेंडू आणि 6 धावांची गरज. नो बॉल किंवा वाईट चेंडू टाकला नाही तर निश्चित हा सामना जिंकता येईल आई जीवदानी तारकीनगर यांना. परंतु सामना भरपूर रोमांचक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेला आहे. बहुती आखरी गेंद, एक गेंद 6 रन. आणि हा षटकारच मारलेला आहे. 6 धावा पाहिजे होत्या आणि 7 धावा मारलेल्या आहेत. परंतु मन जिंकलेला आहे ओम साई खैरपडा. आपण मन जिंकलेलं आहे. खूपच सुंदर असा खेळ खेळलेला आहे या ठिकाणी. क्रिकेटमध्ये हार जीत होतोय पण तुम्ही मन जिंकलेलं आहे या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांचा. परत एकदा मी सांगू इच्छितो या स्पर्धेसाठी या टुर्नामेंटसाठी मोलाचं योगदान आहे राहुल दादा घरत, तसंच प्रफुल्ल दादा, तसंच हर्षद भाई चौधरी जी. इनका बहुत बड़ा योगदान है तभी ये स्पर्धा ये टूर्नामेंट का